पाहू शकता मोठ्या प्रमाणात विजापूर यात्रा भरलेली आहे. खिल्लार पालकांनी आणि खिल्लारची आवड असणाऱ्या लोकांनी खिल्लार हे थोडं शास्त्रोक्त पद्धतीने समजून घ्या. खिल्लार तुम्ही फक्त खिल्लार म्हणताय, परंतु त्याला शास्त्रोक्त भाषेमध्ये जे बोललं जाते, नारी नस्ल, अमृतमहल, कृष्ण व्हॅली, कोकण कन्याल, पोंगनूर, वेचूर, हल्लीकर, या जी वेगवेगळे आहेत. आपण त्याला फक्त एकाच नावाने ओळखतोय. पांढरं दिसलं की खिल्लार, कोसा दिसला की कोसा खिल्लार, आणि त्याच्यावर ठिपके असले की चित्रा कोसा खिल्लार. परंतु ही खिल्लारची नावच नाहीत खरं तर. बरेचसे हुशार लोकांना हे पटत नाही, त्याच्यामुळे सांगायचं पण अवघड आहे. तुम्ही ज्याला बाजरा कोसा म्हणताय ना, ते कोसा खिल्लार सगळे कर्नाटक मधील कृष्णगिरी डिस्ट्रिक्ट मधून आलेले आहेत. आणि चित्रा कोसा जे आहेत मध्यम आकाराचे, ते सगळे औन संस्थांच्या काळात बेंगलोर, म्हैसूर, हसन या पट्ट्यातून किंवा वेगवेगळ्या शासन काळामध्ये आदिलशाही, निजामशाही, मोगलशाहीमध्ये आलेले आहेत. जे सिद्धापूर लाईन म्हणता ते कोंड्रपल्ली, तुमकूर या कर्नाटक, आंध्रा, तमिळनाडूच्या बॉर्डरवरून आलेले आहेत. मजबूत ताकदीचे, मोठ्या मापाचे. होऊ शकतं मोठ्या मापाचे किल्लार आहेत. बडाव बैल जुळलेले सर्व आहेत. अशा प्रकारचे जोडीने पण भेटत आहेत. पाहू शकता. बाबा तुमचे आहेत काय? तुमचे आहेत? किंमत जोडी हां 3 लाख. 3 लाख रुपये जोडी. हे जोडी मधली जुळलेले, दाताला जुळलेले. मालक आहे सर? मालक आहे सर. शिवण चनेगर यावरू काजी बिडगी तालुका जमखंडी तालूक. जमखंडी तालुका. ಮೊಬೈಲ್ 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 ಇಲ್ಲ. ಆಯ್ತು ಬಾಯ್ ಮಾತು ನಂಬರ್ ಹೇಳು. पाहू शकता जुळलेली बैलजोड आहे. 3 लाख सांगतायत. काजी बिडगी 1.5 लाख रुपये जुळलेलं आहे. पाहू शकता एकाचे 1.5 लाख, हे जोडीचे 3 लाख सांगतायत. मोबाईल नंबर, मालकांचा मोबाईल नंबर आहे 93 80 74 41 66. 93 80 74 41 66. ज्यांना कोणाला जोड हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. बरेचसे कोसा आणि मध्यम चौकोनीमध्ये माळवी जात पण येते. हां किती दात जोड आहे? कन्नड ಬರ್ತಾವ मराठी ಇಲ್ಲ. मालक आहे सर? मंजू भाऊसाहेब तेली. यावरू? तोदलबागी तालुका तालुका जमखंडी, जिल्हा बागलकोट. मोबाईल नंबर आहे 7022676534. किती दात आहेत? दात ಆರಲ್ಲಿ ಅದು ಎರಡಲ್ಲಿ किंमत 3 लाख रुपये. 3 लाख रुपये जोडी. व्यवहारात कमी जास्त होतील? सरळ उभं करता का थोडं? पाहू शकता मजबूत ताकदीचे शेती कामाचे बैल आहेत. तेरेबंदीला पण चालू शकतात. एकदम जबरदस्त ताकदीचे आहेत. थोडं शास्त्रोक्त पद्धतीने खिल्लार समजून घ्या, कारण की मी जे काही शब्द ऐकलेत, चोर कोसा, धनगरी कोसा खिल्लार, चित्रा कोसा, ही कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा खिल्लारच्या
पुस्तकामध्ये कुठलेच शब्द नाहीत. हे तेरेबंदीला पण पळतायत दोन्ही. पाहू शकता. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. 7022676534. ओके, धन्यवाद. पाहू शकता खिल्लारवरच काम करणाऱ्यांनी, सगळ्या यूट्यूबर्सनी थोडं जर शास्त्रोक्त भाषेमध्ये व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला किंवा ज्या भागातील खिल्लार आलेलं आहे किंवा ज्या भागात क्रॉस ब्रीडिंग केलेले आहे, ज्यांना खिल्लारची आवड आहे त्यांनी घरातून निघून थोडे पायपीट करून अशा यात्रांना भेट देत राहा, जेणेकरून तुम्हाला कशा कशा प्रकारचे खिल्लार येतात, त्याच्यामध्ये त्याची उंची, शरीराची ठेवण, त्याच्या नक्यांचे प्रकार, शेपटीच्या जाडीचे, शिंगाच्या जाडीचे, आकाराचे, कान किती मोठे आहेत, कुठल्याचे, डोळ्याची ठेवण कशी आहे, नागपुडीची ठेवण कशी आहे, गळवण किती किंवा त्याचं खंडपासोळी कशाला म्हणतात, गोम कशाला म्हणतात. अंधश्रद्धेतून नाही, शास्त्रीय भाषेतून समजून घ्या की त्याचा काय परिणाम होतो. तर खंडपासोळी असली की बैल ताकद लावून ओढू शकत नाही किंवा त्याची ती अर्धी फासोळी रुतते, त्याच्यामुळे बैल जाग्यावर बसतो. किंवा बेंबीव भावरा येणे, बेंबीवच्या भावऱ्याचं जर समजा वर असेल मध्ये, तर त्याचं पाणी ज्यावेळेस बेंबीव येतं त्याच्यात पाणी पडतं त्यावेळेस बैल जाग्यावर बसतो, घाम येतो त्यावेळेस. जी वशिंडीपासून एक वितीव भावरा असतो तो सूर्यनाडीचा भावरा म्हटलं जातं. त्याच्यातून सूर्यप्रकाश, सूर्यनाडी म्हटले जाते. त्याच्यामुळे जे दूध असते गायींचं ते चांगल्या प्रकारे तयार होतं. तर हे शास्त्रोक्त पद्धतीने समजून घ्या. एकमेकाला आपल्याला नाव ठेवायला, उणे दुणे काढायला भरपूर वेळ आहे, परंतु जर कुठल्याही क्षेत्रात काम करायचं तर समजून घ्या. एक जरी गाय चांगल्या प्रतीची घरी सांभाळली तरी चालेल, 10 सांभाळावं असं काही नियम नाही. 15 तारखेपर्यंत फुल यात्रा आहे, अवश्य यात्रांना भेट द्या. या महिन्यामध्ये सिद्धेश्वर यात्रा सोलापूर 17पासून सुरू होते. सिद्धेश्वर यात्रा संपली की लगेच सांगोला यात्रा भरते, रथसप्तमीला ती फुटते व माघवारी यात्रा पंढरपूरला चालू होते. पुढच्या महिन्यात महाशिवरात्री यात्रा, अकलूज, करगण यात्रा, चडचण यात्रा, अशा भरपूर यात्रा चांगल्या आलेल्या आहेत. चांगल्या प्रकारचे खोंड, बैल आणि गाय भेटून जातात. प्रत्यक्ष जनावर पाहणे, निरखून पाहणे, चोहबाजूने पाहणे आणि मोबाईलवर पाहणे याच्यात खूप फरक पडतो. आकारमानात फरक पडतो, दिसण्यात फरक पडतो. त्याच्यासाठी प्रत्यक्ष येऊन यात्रांना भेट द्या. व्हिडिओ आवडला तर अवश्य लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. धन्यवाद.